लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता पाहतोय की इकडे सखी ही कबीरला म्हणत असते, खेळामध्ये पैसा आला की त्याचा जुगार होतो. कबीर म्हणत असतो की असं काहीही नसतं सखी मॅडम, खेळात जुगार वगैरे. उलट जर खेळात पैसा आला ना तर थोडीशी मज्जा येते, थोडीशी गंमत येते, थोडंसं वेगळेपण येतं. समजलं का? त्याबरोबर सखी म्हणते, कबीर हे बघ. कबीर म्हणतो, मी तर पैशांवर खेळणार आणि मीच जिंकणार. सखी म्हणते, आता तर मीच जिंकणार. आणि मग त्यानंतर आता दोघांचा खेळ सुरू होतो. आता इकडे जो किरण असतो त्याला कबीर इशाऱ्याने खुणावतो की या खेळाचं व्हिडिओ शूटिंग कर. किरण व्हिडिओ शूटिंग करत असतो. सखी आणि कबीर दोघंजणं खेळत असतात. सखी जिंकत चाललेली असते, तिच्या आनंदाला उधाण उरत नसतं. कबीर मात्र हरत चाललेला असतो. सगळ्या बायका खुश होत असतात आणि सगळे पुरुष मात्र नाराज होत असतात. बघता बघता आता सखी कॅरमचा डाव जिंकते. सखी आणि जानू एकमेकीला घट्ट टाळ्या मारून मिठी मारतात. त्यानंतर सगळ्या बायका सखीच्या भोवती रिंगण घेतात आणि मस्त गोल गोल फिरतात. त्यानंतर सखी जाऊन कबीरच्या समोर उभी राहते. कबीर तिला तिच्या हक्काचे तिचे पैसे देतो आणि मग ते पैसे बघून सखी थोडीशी इमोशनल होते, कारण ते पैसे तिने कष्टांनी कमवलेले आहेत. सखी म्हणते, खरंच एका बाजूला सरकारने माझे अकाउंट फ्रीज केले आणि दुसऱ्या बाजूला कबीरने मला पैसे दिले. त्याबरोबर आता काका म्हणतात की एक डाव सखी जिंकली म्हणून काय नेहमी नेहमी थोडीच ती जिंकणार आहे. त्यावर काकू म्हणतात, पुढचं पुढं बघू, तुम्ही चला पहिले. आणि मग त्या काकांना घेऊन जातात. एक एक करून सगळेच जण निघून जातात. मग आता कबीरला लगेचच किरण म्हणतो, कबीर खरंच तू सखीने मदत घ्यायला नकार दिला तर किती वेगळ्या पद्धतीने तिची मदत केलीस. त्यावर कबीर म्हणतो की आता सखीची मदत तर केली, पण एका बाईचा गर्व उतरवायचा आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे मनस्विनी ही जेवायला बसलेली असते आणि इतक्यात कबीर तिला तो व्हिडिओ पाठवतो. आता कबीर हा त्याच्यामध्ये सखीबरोबर कॅरम खेळतो. सखी कॅरममध्ये जिंकते, ती आनंदी होते, उड्या मारते, छान मिठी मारते तिच्या मैत्रिणीला. त्यानंतर सगळ्या बायका तिच्या भोवती रिंगण घेतात. हे सगळं काही बघून आता मनस्विनीचा खूप जास्त संताप झालेला असतो. इतक्यात पुढच्याच मिनिटाला कबीरचा तिला फोन येतो. आता मनस्विनी फक्त ऐकत असते. कबीर बोलत असतो की काय मग, कसं वाटलं व्हिडिओ बघून? राग आला असेल ना? आला असेलच म्हणा. मला मारावंसं वाटलं असेल ना? वाटलं असेलच म्हणा. तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, सखीची घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, बिझनेस आहे, पण माझ्याकडे सखीचं स्माईल आहे आणि तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि ते स्माईल कायमस्वरूपी मी तसंच ठेवेन. तुम्ही सखीचं जरी सर्वस्व घेतलेलं असाल ना, तरी तुम्ही हे विसरताय की कबीर नावाचा ब्लँक चेक अजूनही तिच्याकडेच आहे आणि त्यामुळे सखीला कधीच काहीच कमी पडणार नाही. मग मनस्विनी रागाने फोन कट करते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सखीने जिंकलेले जे पैसे असतात ते पैसे बघून सखीला खूप आनंद होत असतो. आता सखी आनंदी असते आणि आता ती विचार करते की खरोखर असं म्हणतात ना की दिवस रियालिटी दाखवतो आणि रात्र स्वप्न, ते काही खोटं नाही. त्याबरोबर मग लगेचच किरण म्हणतो की खरंच जोपर्यंत कबीर आहे ना सखीबरोबर, सखीला खरंच कसलीही काळजी करण्याची गरज नाही, कसलं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण कबीर आहे ना तिला व्यवस्थित सांभाळायला, तिला मदत करायला. त्यावर कबीर म्हणतो, नाही 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 किरण, चुकतोयस तू. यावेळी कबीर सखीची मदतही करणार नाही आहे आणि सखीला अंजारणार गोंजारणारही नाही आहे. किरण म्हणतो, अरे कबीर, तू असं काय बोलतोयस? आत्ताच तर सखीला पैशांची गरज होती म्हणून तू तिला पैसे दिलेस ना, आणि आत्ता पुढच्या क्षणी मला हे असं सांगतोयस? नेमकं तुझ्या मनामध्ये सुरू तरी काय आहे? कबीर म्हणतो, कळेल, तुला लवकरच कळेल की नेमकं माझ्या मनात काय सुरू आहे. उद्या पब्लिक टॉयलेटच्या रांगेतच समजेल की नेमकं मी काय करणार होतो आणि माझ्या मनात काय. तर दुसऱ्या बाजूला ओवी सखीकडे आलेली असते. ती सखीला म्हणते, सखी दी, मला ना तुझी हेल्प हवी आहे. सखी म्हणते, हेल्प कसली गं? ओवी म्हणते, सखी दी, अगं माझा होमवर्क करायचा आहे इंग्लिशचा, तर तू मला त्याच्यासाठी मदत करशील का? सखी म्हणते, होमवर्क? ओवी बाळा, आता किती उशीर झाला आहे, तू लवकर का आली नाहीस माझ्याकडे? त्यावर ओवी म्हणते, अगं दी प्लीज कर ना गं मदत. सखी म्हणते, हा होमवर्क कधी दिला होता? ओवी म्हणते, ताई ते जाऊ देत ना गं, कर ना गं मदत. त्यावर सखी म्हणते, ठीक आहे, करते मी तुझी मदत, पण डोंट मेक इट हॅबिट. त्याबरोबर ती म्हणते, हो गं. मग त्यानंतर आता लगेचच सखी आणि ओवी ह्या तिथे अभ्यास करायला बसतात. सखी ओवीला विचारते, काय होमवर्क आहे आजचा तुमचा मॅडम? त्याबरोबर मग ओवी म्हणत असते, सखी दी, SS लिहायचं आहे. त्यावर सखी म्हणते,
एस लिहायचे आहेत. म्हणजे नेमके असे किती एस लिहायचे आहेत तुला? त्याबरोबर ओवी म्हणते, सखी दे 5च. त्यावर सखी म्हणते, 5 एसे लिहायचे आहेत ओवी? त्यावर मग आता ती म्हणते, सखी ओवी बाळा, अगं किती उशीर झाला आहे, तू लवकर यायला हवं होतंस ना माझ्याकडे, तू लवकर का नाही आलीस बरं संध्याकाळी? त्यावर मग लगेचच आता ओवी म्हणते, सखी दी अगं मी आले होते, पण तेव्हा तू कान्हा दादाबरोबर बिझी होतीस. त्याबरोबर सखी आता ती हाताने तिला कॅरम खुणावते, त्यामुळे विचारते, काय करत होते मी? त्यावर ती म्हणते, अगं कॅरम खेळत होतीस ना? त्यावर सखी म्हणते, अच्छा, म्हणजे मी कॅरम खेळत होते तीही माझीच चूक नाही का? जा आईला सांगून ये की एवढे 5 एसे लिहायचे आहेत, कमीत कमी 2 तास तरी लागतील. मग ओवी म्हणते, ठीक आहे, आणि ती आईला सांगायला जाते. तर दुसऱ्या बाजूला आता पब्लिक टॉयलेटवरती रोजच्यासारखी गर्दी असते. तर किरण म्हणत असतो, कबीर अरे नेमकं तुझ्या मनामध्ये काय आहे, काय करणार आहेस तू ते सांग तरी. कबीर म्हणतो, थांब रे, कळेल आता कळेल. इतक्यात तिकडे सखीसुद्धा नंबर लावायला आलेली असते. त्याबरोबर मग आता तिथे ज्या बायका असतात त्या सखीला म्हणतात, गो बाय सखे, पहिला तू जा, तुका असं थांबूची सवय नाही असा ना, जोपर्यंत तुका सवय नसा ना तोवर तरी तूच जा. त्यावर सखी म्हणते, थँक्स काकू, आणि ती आता पुढे चाललेली असते. इतक्यात कबीर तिकडे येतो आणि म्हणतो, एक मिनटं, का तू पहिले जा? असं कसं? याला काय अर्थ आहे? नाही म्हणजे हे सगळे जे रांगेत थांबलेत ते काय उगाच मूर्ख म्हणून रांगेत थांबलेत का सखी मॅडम? याला अर्थ नाही आहे ना. सगळे रांगेत थांबलेत, मग तुम्हालाही रांगेत थांबायलाच हवं. आता त्या बिचाऱ्या काकू दाखवत नसतील, पण त्यांनासुद्धा किती अर्जंट आहे हे माहिती आहे आम्हाला सगळ्यांना. मग तुम्ही असा त्यांचा नंबर घेऊन कशा काय जाऊ शकता? ते काही नाही, तुम्हीसुद्धा थांबायचं, सगळ्यांसाठी थांबणं कंपल्सरी असतं इथे. त्याबरोबर मग सखी म्हणते, अरे पण जर त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे तर तू का उगाच इश्यू करतो आहेस आणि तू का आमच्यामध्ये पडतो आहेस? त्याबरोबर कबीर म्हणतो, असं कसं? जर त्या बोलत नाही आहेत तर मग मी बोलायला पाहिजे ना. मग आज तुम्ही आहे, उद्या चिंटू, बबली, पिंकू, रिंकू कोणीही येईल आणि बोलेल की नाही मला जायचं आहे, याला काय अर्थ आहे? त्यावर मग सगळेच कबीरला ओरडतात आणि म्हणत असतात, ए कबीर, कित्याक बोलतोस रे तू तिका? हे बघ, तिका सवय नसा ह्या सगळ्या गोष्टींची कान्हा, तिका जाऊ दे पहिले, आणि आमका काय अडचण नसा, मग हे तू कित्याक तिका थांबवतंस? कळणार नाही काय आमका? आज ता काय नाही, सखीच पहिला जाईल. त्याबरोबर मग बाकीचे सगळे पुरुषसुद्धा म्हणतात, नाहीतर काय रे, कित्याक उगाच नको तो टाईमपास करतंस, जागो जा, बाय सखे, तू जागो पहिला. त्याबरोबर सखी म्हणते, कळलं, जर इतर लोकांना काही अडचण नाही आहे तर तुझं काय आहे? त्याबरोबर मग कबीर म्हणत असतो की ते काही नाही, नियम हे नियम असतात, जे सगळ्यांना सारखे असले पाहिजे. बाकीची लोकं थांबतायत ना, मग तुम्हीही थांबायलाच हवं. तर सगळ्यांसाठी रूल हे सेम असले पाहिजे. चला व्हा मागे. त्यावर सखी म्हणते, ठीक आहे काकू, जाऊ द्या. तसंही याला समजावून ना उगाच काही उपयोग होणार नाही आहे. तसंही मी आज ठरवलंच होतं की माझा नंबर येईपर्यंत मी थांबणार आहे, त्यामुळे मला काहीच अडचण नाही आहे थांबायला, कळलं ना? मी थांबेन. आणि मग सखी जाऊन मागे रांगेत उभी राहते. आता एक बाई जात असते, एक बाई येत असते, बाकीची लोकं थांबलेली असतात. सगळी लोकं कबीरला दोष देत असतात की कशात तिका थांबवलीस? पोर जात होता तर तिका कित्याक नाही जाऊन दिलंस? अरे ती सवय नसा तिका अशी थांबूची बिंबूची, म्हणा आम्ही तिका जाऊन देत होतो ना. पण कबीर काही त्यांचं ऐकत नाही. त्यानंतर आता सखी ही वाट बघत असते, कधी नंबर पूर्ण होतील, कधी तिचा नंबर येईल. तर सखीचा आता नंबर येतो आणि सखी आता टॉयलेटमध्ये जाते. त्याबरोबर मग आता सगळे कबीरला झापतात, अरे कबीर, कित्याक त्या पोरीच्या मागे लागलो होतोस? अरे आधीच ती टेन्शनमध्ये असता, आम्ही तिका मदत करतो तर तू आमका तिका मदत पण करून देणार नाही काय? चालला काय असा तुझा? तू जा काय करायला लागलायस ना, ता अजिबात बरोबर नसा. पुण्यांदा त्या सखीच्या नादाक लागू नकोस तू. त्याबरोबर मग आता कबीर म्हणत असतो, थांबा, लक्षात ठेवा, तुम्ही तिची मदत करताय पण तिला दुबळं बनवताय. असं दुबळं नका करू तिला. आम्हाला तिला स्ट्रॉंग करायचं आहे, कडक करायचं आहे, तिला दाखवायचं आहे की तू कशातही कमी नाही आहेस, कळतं आहे का? तुम्ही प्रत्येक वेळी तिला हे असं मदत करताय, प्रत्येक वेळी तिला हे असं सांभाळून घेताय ना, त्यामुळे ती दुबळी होती आहे आणि मला ते नको आहे. तिला असं नॉर्मल फील करू द्या, तिच्याबरोबर नॉर्मल वागा. तुम्ही जी काही तिला स्पेशल ट्रीटमेंट देताय ना ती देऊ नका. समजतं आहे का तुम्हाला सगळ्यांना? त्याबरोबर मग आता लोक म्हणतात, खरोखर तू बरोबर बोलतोयस रे, हुशारच असतो. मग आता कबीर म्हणतो, तिच्याबरोबर चांगलं वागू नका, तिला जास्त मदत करू नका. आणि बरोबर त्याच वेळी सखी आवरून बाहेर येते. मग ती कबीरला म्हणते, काय करतोयस तू? ओ अच्छा, माझ्या मागे माझी बॅक बिचिंग करतोयस तर? नाही, कर.
त्याशिवाय म्हणा तुला दुसरं करायला येणारच काय आहे, तेवढंच जमू शकतं ना तुला, त्या व्यतिरिक्त दुसरं तुला काही येतं का? असो, पण काय आहे ना, मी बाहेर येतानाच ठरवलं होतं की आता मी कोणाचीच मदत घेणार नाही आहे. नाही म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही सगळे माझ्या प्रेमापोटीच माझी मदत करत असता, पण काय आहे ना, प्रेम माणसाला दुबळं बनवतं आणि मग ह्याच्यासारखे हुशार लोक त्यांचा फायदा घेतात. माझ्यासमोर 2 उदाहरणं आहेत, एक हा आणि एक सरकार. त्यामुळे आता मला कोणाचीच मदत नको. आता मी स्वबळावर उभी राहून दाखवणार आणि मग ती तिकडनं निघून जाते. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला सखी ही छान स्वयंपाकाला लागलेली असते. आता जानूसुद्धा तिला मदत करत असते. मग मावशी खुश होते, म्हणते खरंच मला सखीला इतक्या आनंदात बघून खूप छान वाटते. तर सखी म्हणत असते, मावशी आज कटाची आमटी, वरण भात, पोळ्या आणि पापडही फ्राय करते, काय म्हणतात? त्याबरोबर मावशी म्हणतात, अगं सखी किती हा उत्साह, खरंच तुला एवढा आनंदी आणि एवढं उत्साही बघून आहे की नाही, मला तर खूप छान वाटतं आहे आणि मला खूप जास्त आनंदही होतो आहे बघ बाळा. त्याबरोबर हे ऐकून आता सखीसुद्धा खूप जास्त खुश होऊन जाते. मग आता लगेचच पुढे तिला ओवीच्या रडण्याचा आवाज येतो. सखी आणि दाभाडे मावशी, जानू सगळेच बाहेर येतात. ओवी सखीला मिठी मारते. सखी म्हणते, ओवी बाळा काय गं, काय झालं, का रडतेस? त्यावर ओवी म्हणते, सखी दी तुला आठवतं आहे ना, काल आपण मिळून इतका होमवर्क कंप्लीट केला होता, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सखी म्हणते, उपयोग कसा झाला नाही म्हणजे नेमकं काय झालं आहे ओवी? त्यावर ओवी सांगते, सखी दी अगं माझ्या मैत्रिणीने काय केलं, तिने ना त्यांचं फ्रंट पेज फाडून घेतलं आणि मग त्याच्यावरती स्वतःचं नाव घातलं त्या वहीवर आणि ती वही मॅमनं दिली. मग टीचरांनी तिला शाबासकी दिली आणि मला मारलं गं. त्यावर मग आता सखी ओवीचा हात बघते आणि जानूला म्हणते, जानू जरा बर्फ घेऊन ये गं. जानू आता रुमालामध्ये छोटासा बर्फाचा तुकडा घेऊन येते आणि मग सखी लगेच ओवीच्या हाताला बर्फाने शेकते. त्यानंतर ती म्हणते, बरं वाटतंय का ओवी? त्यावर ओवी होकार देते. मग ती म्हणते, पण सखी दी आता मी स्कूलला कधीच नाही जाणार. त्यावर सखी म्हणते, ओवी असं करून कसं बरं चालेल? अगं जर तू स्कूलमध्ये नाही गेलीस तर तू दुसरं काय करणार आहेस? त्यावर मग ओवी म्हणते, पण मग असंच होणार नेहमी, मी होमवर्क करणार आणि ती माझं होमवर्क काढून घेणार आणि मी त्यांना काही बोलूही नाही शकणार. सखी म्हणते, नाही असं नेहमी नाही होणार ओवी. हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, आज असं झालं पण उद्याही असं होईल असं का? आणि जर तू स्कूलमध्ये नाही गेलीस तर ह्यामुळे नुकसान तुझं होईल ना. त्यावरती म्हणते, हो गं, पण मग लोकांनी चूक करायची आणि त्याची पनिशमेंट आपण का भोगायची? त्याबरोबर सखी म्हणते, ओवी हे बघ काय असतं ना, आज नाही तर उद्या सत्य हे पुढे येणारच असतं, बिकॉज दॅट इज ट्रूथ अँड ट्रूथ नेव्हर कम चेंज. त्यामुळे जे खरं आहे ते बाहेर यायला वेळ जरी लागला ना तरी ते बाहेर येतच. उद्या बघ, आज तू शाळेत जातेस, उद्या मोठी होशील, कॉलेजला जाशील, आणखीन मोठी होशील, तेव्हा तुझ्या जवळची तुझी क्लोज वन, तेव्हा ती लोकं तुला फसवतील, तुझ्याशी खोटं बोलतील, ज्यांच्यावर तू खूप प्रेम केलेलं असशील, ज्यांना तू खूप खूप जास्त जीव लावला असशील, ज्यांना तू खूप मनापासून आपलं मानलं असशील. मग त्यावेळी तू काय करशील? त्यावेळी पण तू अशीच रडत बसशील का? नाही ओवी, असं रडत बसायचं नसतं बाळा. आपण आहे की नाही असं स्ट्रॉंग राहायचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाची स्वतःला दोष द्यायचा बंद करायचं असतं, कळतं आहे का? त्यावर ओवी म्हणते, होत सखी दी, आता 2 दिवसांनी आमच्या एक्झाम्स येत आहेत आणि एक्झाम्समध्ये तर मला पूर्ण गॅरंटी आहे तिला ते एसे लिहिताच येणार नाही, ती लिहूच शकणार नाही. त्याबरोबर सखी म्हणते, व्हेरी गुड, एक्झाममध्ये ती नाही लिहू शकणार ना, मग तेव्हा ती तुझी फ्रेंड म्हणूनसुद्धा फेल होईल आणि एक्झाममध्ये तर फेल होईलच आणि मग टीचरना खरंसुद्धा कळेल, मग तुझ्या मैत्रिणीला फटके मिळतील आणि तुला तुझी शाबासकी मिळेल. त्यावर हे ऐकून ओवी खुश होते आणि सखीला मिठी मारते आणि थँक्यू सखी दी म्हणत निघून जाते. दाभाडे मावशी म्हणतात, सखी ओवीला समजावता तू स्वतःच्याही मनाला समजावत होतीस ना. त्यावर सखी निरुत्तर होते आणि तिकडनं निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला कबीर हा ऑफिसमध्ये काम करत बसलेला असतो. मग तो आता लगेचच फोन करतो आणि विचारत असतो, दादा मी मगाशी चहा सांगितला होता, वेळ लागणार आहे का? बरं ठीक आहे. आणि मग तो फोन ठेवतो आणि पुन्हा त्याच्या कामात व्यस्त होतो. त्यावेळी मग तिकडे आता चहा घेऊन त्याची आई येते. अर्पिता त्याला चहा देते.
कबीर म्हणतो थँक्यू दादा आणि मग तो चहाचा एक झिप मारतो आणि तो मारून मग कबीर म्हणतो अरे वा दादा, आज आल्याचा स्वाद एकदम उत्तम उतरलेला आहे चहामध्ये. तुमच्या हातचा चहा पिऊन माझ्या आईच्याच हातचा चहा प्यायलाचा फील आला आज. त्याबरोबर मग अर्पिता म्हणते कारण चहा आईनेच बनवला. मग कबीर आता वरती बघतो. आता समोर अर्पिताला बघून कबीर खूप खुश होतो. कबीर लगेच खुर्चीतनं उठतो आणि अर्पिताला मिठी मारतो आणि म्हणतो अरे वा आई, आज तू इकडे, तू इथे कशी काय आलीस? त्यावर अर्पिता म्हणते काय करणार, तुझीच आई ना मी, तुझ्यासारखीच, तुझ्यावरच गेली आहे मी पण. त्यावर कबीर म्हणतो म्हणजे आई, कळलं नाही मला. त्यावर अर्पिता म्हणते आता माझा मुलगा मला सांगतो की आई मी कुठेतरी लांब चाललो आहे, लांब राहायला चाललो आहे, पण नेमका तो कुठे चालला आहे, काय करणार आहे, कुठे राहणार आहे, कसा राहणार आहे, हेच त्याने मला सांगितलं नाही. मग नेमका तो कुठे चालला आहे, काय करताय हे मला बघायला नको का आई? म्हणून आले निघून. काय जेव्हा तू बाप होशील आणि तुझी मुलं तुला असं न सांगता कुठेतरी निघून जातील ना, तेव्हा तुला कळेल की आई बापांची काळजी काय असते ते. समजलं ना? कबीर म्हणतो आई 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 प्लीज प्लीज, उगाचच्या उगाच स्वतःवरून स्वर्ग गाठू नकोस. तू एवढ्याशा गोष्टीवरून कुठे काय काय बोलतेस? त्यावर आई म्हणते बरं मग नाही बोलत, पण सांग ना बाळा मला, तू कुठे राहतोयस आता? कबीर म्हणतो तुझ्या सुनेबरोबर. त्यावर आई म्हणते काय, सखीबरोबर? त्यावर कबीर म्हणतो हो, तिच्याबरोबरच तर राहण्यासाठी हे रूप करून घेतलं आहे ना, पुन्हा दाढी वगैरे कानाचं. त्याबरोबर मग आता लगेच ती म्हणते की खरंच म्हणजे तुम्हा दोघांमधलं भांडण मिटलं? कबीर म्हणतो नाही, भांडण तर अजून नाही मिटलं, पण लवकरच मिटेल. मग आई म्हणत असते साईबाबा, ह्या दोघांना लवकरात लवकर एकत्र आणा आणि ह्या दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना फार काळ काही लांब ठेवू नका आणि मग मला सखी आपोआपच भेटेल. त्यावर कबीर म्हणतो आई अगं आपोआप कशी भेटेल, हे कसं शक्य आहे? आई म्हणते का शक्य नाही? हे बघा कबीर, माझी इच्छाशक्ती खूप जास्त प्रबळ आहे, त्यामुळे मी म्हणते ना की मला सखी आपोआप भेटेल, म्हणजे मला नक्की सखी आपोआप लवकरच भेटेल. समजलं? त्यावर कबीर म्हणतो बरं बरं, पण या आता तू आधी इथे माझ्या खुर्चीवरती बस. मग आता अर्पिता म्हणते अरे ही तुझी खुर्ची आहे ना? त्यावर कबीर म्हणतो आई अगं अख्खाच्या अख्खा मीच तुझा आहे, मग या खुर्चीचं काय घेऊन बसलीस? बस इथे तू. अर्पिता त्या खुर्चीवर बसते आणि म्हणत असते खरंच आज जर तुझे बाबा असते ना आणि त्यांनी तुला हे असं बघितलं असतं ना, तर ते खूप खुश झाले असते, त्यांना खूप आनंद झाला असता कबीर. त्यावर हे ऐकून आता कबीरसुद्धा आईला होकारार्थी मान डोलावतो आणि मग म्हणतो बरं मला सांग आई, मा कशा आहेत? त्यावर मग अर्पिता म्हणते मा बऱ्या आहेत, म्हणजे हल्ली रोज सकाळी कुठेतरी जातात, तू घरी नसल्यामुळे गप्प गप्प असतात, फार काही बोलत नाही आणि दिवसभर घरातच असतात, पण सकाळी मात्र कुठेतरी जातात. त्यावर कबीर म्हणतो सकाळी कुठेतरी जातात, कुठे जातात गाई? त्यावर अर्पिता म्हणते ते मला माहीत नाही आणि मी त्यांना विचारत नाही. त्याबरोबर मग कबीर विचार करतो की रोज मा कुठे जात असतील सकाळी सकाळी, कुठल्या साईडवरती काम सुरू असेल की काही सरकारच्या विरोधात कारस्थान. तर दुसऱ्या बाजूला इकडे सखीच्या हातचं जेवण खाऊन आत्ता जानू आणि मावशी तृप्त झालेल्या असतात. त्या म्हणतात वा वा सखे वा, काय चविष्ट जेवण केलं आहेस तू, खरंच ग खरंच. त्याबरोबर जानू म्हणते सखीच्या हातात आहे ना जादू आहे, जादू. म्हणजे एका बाजूला सखीच्या हातची चव आणि दुसऱ्या बाजूला एखाद्याच्या जखमेवर मलम लावण्याची कला. सखीकडे ना दोन्ही आहे. त्याबरोबर मग मावशी म्हणतात सखी मी मगाशी तुला विचारलं की तू ओवीला समजावताना स्वतःला समजावत होतीस का? त्यावर तू गप्प बसलीस, उत्तर नाही दिलंस माझ्या प्रश्नाचं. त्यावर सखी म्हणते हो मावशी, मी ओवीला समजावताना स्वतःच्या मनालासुद्धा समजावत होतेच ना. नाही म्हणजे मी मनाला हेच सांगत होते की शेवटी जे आहे ते स्वीकारावं तर लागेलच, कारण त्यामध्ये बदल तर होणं आता शक्य नाही आहे, हेच मी माझ्या मनाला समजवलं, बाकी काही नाही. मग दाभाडे मावशी म्हणतात सखी पण अगं तू असे किती वेळ गप्प बसून राहणार, त्या सरकारला आता धडा शिकवायला पाहिजे ना. त्यावर सखी म्हणते अहो मी काय धडा शिकवणार मावशी त्यांना, त्या सरकारने तर माझे सगळे बँक अकाउंट वगैरेसुद्धा फ्रीज केले, ती तर माझ्यावर फक्त अटॅक करत चालली. तिला धडा शिकवायचा असेल तर रितसर कारवाई करावी लागेल, पोलिसात जावं लागेल, कोर्टात जावं लागेल, त्यासाठी वकिलाची मदत लागेल आणि त्याकरता पैसा लागेल. आणि माझ्याकडे सध्या तुम्हाला माहिती आहे काल कबीरपासून जिंकलेले पैसे आहेत माझ्याकडे, पण ते थोडेच पुरणार आहेत. त्याबरोबर मग जानू म्हणते हो सखी बरोबर आहे तुझं, पण काहीतरी तर करावं लागेलच ना. त्याबरोबर मग दुसऱ्या बाजूला आता सखी ही कामत हाऊसला आलेली असते. मनस्विनी काय अवस्था झाली आहे तुझी, असं सखीला म्हणतात.
सखी म्हणते की कष्टाला लाज नसते सरकार, पण हे तुझ्यासारख्या बाईला काय समजणार. लक्षात ठेव, नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी राहील आणि स्वतः पैसा कमवेल आणि मग तुला सांगेल. आणि मग सखी आता कबीरच्या ऑफिसला आलेली असते. ती म्हणत असते, सर मी इंटरव्ह्यूसाठी आली आहे. कबीर म्हणतो, वा, बायकोला नवऱ्याची शाळा घेताना खूपदा पाहिलं आहे, पण आज नवऱ्याला बायकोचा इंटरव्ह्यू घेताना पहिल्यांदाच बघतोय. आणि मग कबीर मागे फिरतो. सखी कबीरकडे बघतच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.